नमस्कार मित्रांनो, आज आपण तिळगुळाची करंजी करणार आहोत। मकर संक्रांती स्पेशल। या पद्धतीने करंजी कराल तर कधीच तडतणी सारण करंजीच्या बाहेर येणार नाही आणि कुरकुरीत होऊन तयार होईल। ऑइली सुद्धा होणार नाही, गॅरंटी देऊन सांगते। नक्की या संक्रांतीला ट्राय करून बघा, अप्रतिम होऊन तयार होईल। चला तर मग करंजी करण्यासाठी सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। इथे मी 1 वाटी गावरान तीळ घेतली आहे। तुमच्याकडे गावरान तीळ नसेल तर तुम्ही नॉर्मल पॉलिशचे सुद्धा घेऊ शकता। जसे आपण चिक्कीला किंवा लाडवासाठी तीळ भाजून घेतो त्याच पद्धतीने तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ चटचट मनेल एवढी भाजून घ्यायची आहे। नंतर गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून साईडला ठेवायची आहेत। अर्धी वाटी खोबरं खीस सुद्धा इथे भाजून घ्यायचं आहे। खोबरं खीस जास्त काही भाजायचं नाही आहे, हलकासा कलर चेंज होतपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज झाला आहे, असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। सगळ्यात बारीक रवा राहतो ते बारीक रवा घ्यायचा आहे। 3 चम्मच बेसन, 1 चम्मच तेल घ्यायचं आहे। तेल आपण इथे नॉर्मल घेतलं आहे, गरम वगैरे काही नाही। चवीनुसार मीठ ॲड करून एकजीव करून घ्यायचा आहे। नंतर थोडे थोडे पाणी ॲड करून रव्याला मळून घ्यायचा आहे। करंज्या क्रिस्पी आणि अप्रतिम होण्यासाठी रवा आपल्याला मळताना जास्त काही घाई करायची नाही आहे। मऊसूत रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि एक कापडाने किंवा प्लेटनी झाकून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवायचे आहे। नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी कट केलेला गूळ आणि भाजून घेतलेले तीळ व खोबरं खीस हे यामध्ये ॲड करायचं आहे। एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून बंद चालू करत रवाळ पद्धतीने काढून घ्यायचं आहे। यामध्ये विलायची पूड सुद्धा ॲड करायची आहे, पुन्हा एकदा काढून घ्यायचे आहेत। मळलेल्या रव्याला ठेवून 10 मिनिट झालेले आहे। मऊसूत असा गोळा हे झालेला आहे। आता आपल्याला पाती लाटायची आहे। याची जेवढी आपल्याला पाती लाटायची आहे त्याचा उंडा करून घ्यायचा आहे आणि त्या उंड्याची आपल्याला पाती कोरपाटावरती लाटून घ्यायची आहे। जास्त काही पातळ नाही आणि जास्त काही जाड नाही, मध्यम आकाराची पाती लाटून घ्यायची आहे। तर इथे मी साच्याने करंज्या करत आहे। साच्यावरती थोडा मैदा लावून घ्यायचा आहे, यावरती पाती ठेवायची आहे। यामध्ये गच्च असे सारण जे आपण तयार केले होते भरायचे आहे आणि काट्याला सारण ठेवायचे नाही आहे। सारण काट्याला ठेवल्याने आपली करंजी फुटण्याची शक्यता असते। भरल्यानंतर काट्याला थोडे पाणी लावून घ्यायचे आहे आणि सारणाला सील करून घ्यायचे आहे। करंजी काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने सर्व करंज्या मी करून घेत आहे। मस्त अशा आपल्या करंज्या होत आहे। करंज्या आपल्याला एका कापडावरती ठेवायच्या आहे। इथे मी सर्व करंज्या करून घेतल्या आहे। आता करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। एक एक करंजी या गरमागरम तेलामध्ये सोडायची आहे आणि तेल जास्त काही गरम नाही, जास्त काही गार पण नाही, मीडियम तेल असायला हवे। क्रिस्पी होतपर्यंत करंजीला उलटून पुलटून तळून घ्यायची आहे आणि गरमागरम सर्व करायची आहे। तरी ते गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत अशी हे करंजी होऊन तयार झालेली आहे। या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा, अप्रतिम अशी होऊन तयार होते। आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।